आय नमः। ज्याचे नामाचे ऐसे महिमान, तो स्वामी जनी जनार्दन, त्यासी काया वाचा मने करून अनन्य शरण सद्भावे। ओम नमोजी एकदंता एकपणी तुची आता, एकिदा विषी एकात्मता परी, एकात्मता नुमुडी आता अभिनव वागविलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विस्मोहिनी नमस्कारिली मिया, जयाची केली स्मरण, होय सकळ विद्याचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे, ते नमस्कारुनी आता। कारण कथेचा संदर्भ, कथा जी चाललेली आहे ती अतिशय अशा प्रकारची पावन आहे, आणि पावन कथा असून सुद्धा ह्या कथेचा जो काही जसं समजा 5व्या अध्यायामध्ये उल्लेख केलेला आहे, हे का नाही, भरते भक्ती प्रकाशिली, भक्ती वाढविली, त्या न्यायानं या ठिकाणी आमचे परमेश्वर परमपूजनीय आदरणीय असे असणारे परमेश्वर महाराज, आणि त्याच न्यायानं आमचे हरिभक्तपरायण प्राध्यापक गडदे सर यांनी हे जे काही अशा प्रकारचा जे लावलेला जे अशा प्रकारचा काय येल आहे, मोगरा फुलला, कारण कळिया बाहेर फुले वेचिता भरू कळी अशी आला। कारण हा मोगरा फुललेला आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा अशा प्रकारचा सुगंध जे आहे ते दरवळत आहे। त्याला निमित्त म्हणा, कारण म्हणा, आमचे गडदे सर आहेत, आणि गडदे सर असून सुद्धा परमपूजनीय परमेश्वर महाराज सुद्धा आहेत, आणि ह्यांनी जे काही अशा प्रकारचा हा वेल लावलेला आहे, या मोगऱ्याचा सुगंध जे आहे निव्वळ महाराष्ट्रातच नाही तर ज्याला ऐकायची इच्छा असेल त्यांना पूर्ण भारतामध्ये सुद्धा ऐका येते, अशा प्रकारचा हे सुगंधित अशा प्रकारचं हे रोपटं जे ते त्यांनी लावलेलं आहे, आणि ते आता बहरलं, आणि बहरल्याच्या नंतर आमच्या या रामायणामध्ये जे आहे हे श्रवण करून जे काही श्रोते जे आहेत इतकी सुज्ञ झालेली आहेत, एवढे सुज्ञ झालेली आहेत की त्यांची श्रवणाची जी काही अशा प्रकारची असणारी जी काही आतुरता आहे, आवड आहे, ती अतिशय अशा प्रकारची वाढलेली आहे, भूक वाढलेली आहे। आणि ते भूक वाढण्याचं कारण म्हणजे मूळ रामायण। रामायणामुळे काय घडलं, हे का नाही, रामायणामुळे एक घडलं की ह्या रामायण ऐकिता ऐकिता श्रोता जे आहे त्या श्रोत्यानं लक्षपूर्वक अवधान एकलिनी दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड आहे का। माऊलीनं प्रतिज्ञा करून सांगितलं, आणि ते आमच्या श्रोत्यानं लक्षपूर्वक ऐकल्यामुळं काय घडलं, हे का नाही, त्याचं परिवर्तन काय झालं। या आमचा श्रोतवर्ग जे आहे, या श्रोतावर्गानं एवढी झेप घेतलेली आहे की त्यांना परमपूजनीय आदरणीय असणारे पंडित महाराज डाके मानवतकर यांच्या मुखातून आमचे बरेचसे रामायणातले जे काही श्रोते आहेत, जे काही वक्ते आहेत, हे विचारसागर पाठ दररोज सकाळी अशा प्रकारचे ऐकायले। म्हणून पंडित महाराज डाके जे काही परमपूजनीय पंडित महाराज डाके जे आहेत यांच्या चरणी, परमेश्वर महाराजाच्या चरणी आणि गडदे महाराजाच्या चरणी नमस्कार करून नतमस्तक होऊन कथेला सुरुवात करीत आहोत। आता ह्या कथेचं जे आहे तर त्या कथेमध्ये जी आहे ती ओळी जी घेतलेली आहे या आमच्या गजेंद्रानं, त्या ओळीचा संदर्भ असा आहे, देव कोठ नाही वैकुंठी कैलाशी तीर्थक्षेत्री देव, तयाविन ठावरिता कोठे, अशा प्रकारचं त्यांचा जो काय अनुभव आहे, जनात आहे वनात आहे, सर्व जिकडं पाहिलं तिकडं तो हरी आहे, हे का नाही, अशा प्रकारचं त्यांनी ते म्हणजे वर्णन केलेलं आहे कोण, गजेंद्रानं। आता गजेंद्रानं वर्णन केलं, पण या कथेचा जे काही आमचा रात्री विषय झालेला आहे आणि त्या विषयानुसार या कथेचा संदर्भ हे जे काही गजेंद्र उपाख्यान या ठिकाणी आलेलं आहे, ते उपाख्यान येण्याकरता त्या पूर्वीच्या जे काही म्हणजे अध्यायामध्ये जे जने जनक भाव ज्याला म्हणतात त्याप्रमाणे हनुमान ते जाळीली लंकेशी, नोहे काळी कोळसा मशी, सुवर्ण गोतिले चौपाशी, पीत प्रभेशी शोभत। कारण हनुमंतानं ती लंका जाळली, आणि ती लंका जाळल्यामुळं त्या ठिकाणी जे काही अशा प्रकारचा लंकेचा काळा कोळसाही झाला नाही, मशी म्हणजे काजळासारखी सुद्धा झाली नाही, धुरकटली नाही, मग काय झाली, तिचा पिवळा वर्ण अशा प्रकारचा झालेला आहे। करिता लंकेचे धन, लंका ओतिली सुवर्ण, याचे मूळ मुख्य कारण गजोपाख्यान अवधारा।
कारण मग ही सोन्याची लंका का झाली, ठीक आहे ना, असा प्रश्न जे ते निर्माण झाला आणि त्या प्रश्नाच्या उत्तराकरता हे गजेंद्राचं उपाख्यान या ठिकाणी आलेलं आहे आणि त्या गजेंद्राची कथा आपण ऐकित आहोत. कशामुळं याची निर्मिती कुठून झालं तर ह्या म्हणजे लंका जे काही अशा प्रकारची पिवळी म्हणजे सोन्याची झाली, ठीक आहे नाही, हे सोन्याची झाली हो, पण कशी झाली, ठीक आहे नाही, मधात प्रश्न निर्माण झाला आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता गजेंद्राचं उपाख्यान, आख्यान म्हटलं नाही याचं, म्हणजे उपाख्यान या ठिकाणी सुरू झालं आणि ते गजेंद्र जे आहे. आता गजेंद्राची कथा सुंदर वक्ते जे आहेत ते परवादीचे वक्ते फार सुंदर होते, कालचेही वक्ते अशा प्रकारचे दोन्ही अशा प्रकारचे सुंदर आहेत. छान अशा प्रकारचे त्यांनी विषय सोडवलेला आहे. आता तसा विषय आपल्याच्या सुटल की नाही हे काही सांगता येत नाही, कारण मज पामराशी काय थोरपण पायीची वाहन पायी बरी, एरवी तरी मी मूर्खू जरी झाला वेकू तरी संता कृपा दीपकू सोजुळवाशी. कारण तुम्ही कराल दिठीचा बहुडा, ठीक आहे, तुम्ही संत माझ्याकडा कराल दिठीचा बहुडा तरी तुम्हा मानी एवढा होईन मी. कारण तुम्ही जर कृपादृष्टी केली तर सांगण्याचे प्रयत्न जे ते आम्ही अशा प्रकारचे करू. म्हणून गजेंद्र अनुभव सांगू लागला. तर गजेंद्र अनुभव सांगत असताना, ठीक आहे, त्या गजेंद्रानं अनुभव सांगत असताना काय केलं, हे म्हणजे कशामुळं निर्माण झालं. एका जनार्दना शरण गजेंद्र मुखीचे श्रवण अनुतापे पशु पावन त्याचे ज्ञान अवधार. काय म्हणले ती, आता हे जे आख्यान सुरू झालं त्या गजेंद्राचा अनुभव जे आहे त्या अनुभवाला, अनुभव कशामुळे आला, ठीक आहे, अनुभव आला कशामुळे आला तर त्या अनुभव आला म्हणजे त्यानं जे काही संसारामध्ये आपल्या जे आहेत ही जे काही त्या 7 पास अशा प्रकारचे सांगितलेले आहेत त्या 7 पाशामध्ये, कारण माणूस प्रपंचामध्ये जगत असताना, ठीक आहे, माणूस वावरत असताना कशाच्या तरी आश्रयावर राहते, ठीक आहे, कशाच्या आश्रयावर म्हणजे कोणी जमिनीच्या आश्रयावर, कोणी नोकरीच्या आश्रयावर आहे, कोणी व्यापाराच्या आश्रयावर आहे. आणि जोपर्यंत आश्रयावर राहतं, ठीक आहे, आणि त्या आश्रयावर राहतं हे विसरतो, ठीक आहे, कारण त्या व्यवसायाचा त्या उद्योगाचा आश्रय मी म्हणून हा व्यवसाय चालवलाय अशा प्रकारचं त्याचं भावना जी आहे ते होते. म्हणून ह्या ठिकाणी ती भावना झाली तीच पास आली. म्हणून नाथ महाराज म्हणतात अहम करता अहम भोगता, हे मूर्खाशी, एक नाही, दृढबद्धता, कारण मूर्खाशी दृढबद्धता ते प्रकृती कर्म आपले माथा न घेण्याचा अभिमान. ज्ञाता जे ते अभिमानाने घेत नाही, पण जे ज्ञाते नाही, ठीक आहे, ती अभिमानाने घेतात आणि अभिमानाने